तर नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो मळगंगा देवी निगोज इथे. पूर्वी धूम राक्षसाने सर्वांना खूप त्रास देत होता, तेव्हा शंकर भगवानाने आपल्या जटेपासून एक देवी तयार केली, ती म्हणजे मळगंगा देवी. मळगंगा देवीला राक्षसाचा वध करण्यास सांगितले. त्यानंतर देवीमध्ये आणि राक्षसामध्ये खूप असे युद्ध झाले. त्यामध्ये राक्षस मरण पावला. त्या राक्षसाचा वध करून देवी खूपच थकली होती, म्हणून तिनं उकडी नदीपाशी विश्रांती केली. इथे बघा आमचा पिऊ कसा असा मस्त छान एन्जॉय करत आहे. त्यानं अशी कोणतीच गोष्ट नाही सोडली इथली की त्यानं ही खेळली नसेल म्हणून. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला आणि नाश्ता झाल्याच्यानंतर आईस्क्रीम खाल्ली सर्वांनी. आणि इथलं वातावरण काय सांगावं, खूपच छान. इथं असं वातावरण बघितलं इथलं की असं मन खूपच असं प्रसन्न होतं आणि आनंदी होतं. हे 2 मंदिर आहेत, एक पुलाच्या या साईडला आहे आणि एक पुलाच्या त्या साईडला आहे. म्हणजे एक पुणे जिल्ह्यात येते आणि एक अहमदनगर जिल्ह्यामध्ये येते. इथे माझं बाळ बघा किती एन्जॉय करत आहे. ते चल चल म्हणत आहे तरी पण तो येत नाही. त्याला खूपच असा आनंद होत आहे आणि करमत पण खूप आहे. त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी असे झुले पण खेळले तिथे आणि खूप असा आनंद घेतला सर्वांनी. सगळेजण असे खूप आनंदी झाले होते आणि सगळ्याचं मन एकदम असं प्रसन्न झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे 2-3 तास थांबलो इथे. जेवण वगैरे म्हणजे नाश्ता वगैरे केला इथे आणि लगेच घरी निघालो. चलो बाय.